नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत। छत्रपती संभाजीनगरमध्ये 16,273 दूध उत्पादकांच्या खात्यात 2,86,00,000 अनुदान जमा। उर्वरित अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू। जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी मनीषा हराळ यांची माहिती। शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना 15 जुलैपर्यंत पोर्टलवर नोंदणी करा। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन। सिंचन विहीर योजनेत सावळा गोंधळ। दारव्हा पंचायत समिती रोजगार हमी विभागात शेतकऱ्यांकडून पठाणी वसुली। नंदुरबार शहादा तालुक्यात पावसाची 2 तास धुवाधार बॅटिंग। वादळाने झाडे उन्मळली, वीज खांब कोसळले तर केळी, आंबा, पपई बागांचे नुकसान। शेततळ्याचे लाभ घेण्यासाठी महाडीपीटी पोर्टलवर नोंदणी करा। 75,000 रुपयांचे अनुदान। कागदपत्रांची पूर्तता करून करा अर्ज। आंबेगाव तालुक्यातील शेतकरी वळतोय आले लागवडीकडे। अनेक गावात आलं लागवडीची लगबग। वाढत्या खर्चामुळे शेतकरी मेटाकुटीला। हमीभाव देण्यासाठी कायदे बदला। राज्य सरकारची कृषी मूल्य आयोगाकडे मागणी। मजुरीच्या दरवाढीवर उतारा। सोयाबीनला हवा किमान 5,100 रुपये दर। लँड सीडिंग नसल्याने शेतकरी वंचित। परतूर तालुक्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष। शेतकरी पीएम किसान योजनेपासून दूर। लवकरच मिळणार 17व्या हप्त्याची रक्कम। शेती साहित्यांचे दर वाढले। कर्ज मर्यादा मात्र जैसे थे। कापसाला 70 तर सोयाबीन तुरीला मिळणार 50,000चे कर्ज। सहकारी संस्थेमार्फत उचल। मिरचीचे बियाणे बोगस। पिके उपटून टाकली। विविध रोगांचा प्रादुर्भाव। औषध फवारणी उपयोग न झाल्याने शेतकरी हतबल। यंदा मक्याचे क्षेत्र वाढणार। कन्नड तालुक्यातील 100% क्षेत्रावर पेरणी अपेक्षित। कन्नड तालुक्यात पडला 84.67 मिलीमीटर पाऊस। KYC अडकले 4,881 शेतकरी। प्रक्रिया न केल्याने नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास अडचण। 42,000 शेतकऱ्यांना फटका। दुधाला प्रति लिटर 35 रुपये दर हवा। महसूल मंत्री विखे पाटील यांना पत्र देणार। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।